टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईतील दादर परिसरामध्ये असलेला कबूतरखाना तातडीने बंद करा अशी मागणी इथल्या स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते आणि जर तो बंद होत नसेल तर गोरेगाव पॅटर्न राबवा अशी सुद्धा मागणी इथल्या स्थानिक व्यापारी आणि स्थानिकांकडून करण्यात येते। इथे आपण पाहतोय कबूतरखाना जो आहे तो कशा पद्धतीने सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कबूतरांच्या विष्ठेमुळे तसेच त्यांच्या अंगातून पडणाऱ्या पिसांमुळे बरेचसे जे रोग आहेत ते होत आहेत। श्वसनाचे रोग इथल्या नागरिकांना होत आहेत आणि बऱ्याचशा तक्रारी सुद्धा इथल्या नागरिकांनी प्रशासनाला यापूर्वीच केलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर गोरेगाव पूर्वेला स्थानकाजवळ गुरांचा बाजार हटून तिथे महापालिकेने डीपी रस्ता बांधला, मात्र या रस्त्यावर काही जण कबुतरांना खाद्य देत होते। यानंतर कबुतरांमुळे होणारा जंतू संसर्ग टाळण्यासाठी गोरेगाव प्रवासी नागरिक संघाने कोरोना काळात कबूतर हटाव मोहीम राबवली होती। अगदी त्याचप्रमाणे आता मुंबईच्या दादर परिसरातही ही मोहीम राबवली जाते। महापालिका, पोलीस आणि नागरिकांनी कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर नियंत्रण आणावं अशी मागणी सुद्धा या ठिकाणी केली जाते। यासोबतच घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांकडून 2 पाळ्यांमध्ये या ठिकाणी नेमणूक करण्यात यावी, तसेच जे धान्य कबुतरांसाठी टाकलं जातं ते गोळा करून कचरा डब्यात टाकावं आणि इथला जो जंतू संसर्ग आहे तो नष्ट करावा। हा कबूतरखाना जो आहे तो दुसरीकडे हटवावा अशी मागणी जी आहे ती आता जोर धरू लागलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी आंदोलनं सुद्धा होत आहेत। व्यापारी या ठिकाणी बॅनरसुद्धा लावतात, पोस्टरसुद्धा लावतात आणि कारवाईची मागणीसुद्धा करतात। पण एकंदरीतच हा कबूतरखाना जो आहे तो अत्यंत जुना आहे आणि त्यामुळे हा कबूतरखाना आता कशा पद्धतीनं बंद केला जाणार आहे हे पाहणंसुद्धा तितकं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सध्या हैराणीवर आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।